चांगली झाली नाही मीटिंग? गुड. यापुढे ऑफिसमध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं. लोकांच्या काही कंप्लेंट्स असतील तर त्यांनी डायरेक्टली मीराला जाऊन सांगायच्या. गुड, व्हेरी गुड. थोडक्यात काय तर मीराने एकदम गोड शब्दात आपल्याला सांगितलंय की यापुढे आपण सगळ्यांनी तिच्या अंडर काम करायचं. व्हेरी गुड, पटलंच मला. हो, म्हणजे ती जे काय बोलली त्याचा सरळ साधा आणि सोपा अर्थ हाच होतो ना. खूप चेंजेस करते ना ती ऑफिसमध्ये, वेगवेगळे चेंजेस. आणि ते ते चिठ्ठ्यांच्या बॉक्सची कल्पना आवडली मला. व्हेरी गुड. मी एक लिहिणार आहे चिठ्ठी तिला. ऑफिसमध्ये लवकरच एखादी विवाह संस्था उघडावी. व्हेरी गुड. हे बघताय, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय. मला कळतंय की मी आता वासूशी नॉर्मल वागायला हवं, कामावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ताई, वासू अजूनही मला त्याची होणारी बायको म्हणून बघतोय. या गोष्टीशी डील करणं ना मला अवघड जातंय. अगं असं काय बोलतेस तू? वासू भाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. असं अचानक एक दिवशी हे स्वप्न तुटल्यावर त्यांना वाईट नाही का वाटणार? हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई, अगं मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. त्याला सतत असंच वाटत राहील की आज ना उद्या त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि नाही, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. वासू, मला काय वाटतंय की वासू, जागाव जागाव ब्रदर, जागाव. हीच खरी वेळ आहे. आपण झोपेत असल्याचं नाटक करून समोरच्याची झोप उडवण्याची. प्लीज नाही, कोड्यात नको बोलूस. आता जे काही आहे ना ते साध्या सरळ स्पष्ट शब्दात सांग बरं मला. म्हणजे हेच की आपण कोणाच्या बाजूने आहोत हे दाखवण्याची हीच खरी वेळ. मधल्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली. पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा. आणि ज्याच्याकडे हुकमाचा एक्का असेल तोच हा डाव जिंकणार. लिहून घे. हो मधुरा, मान्य आहे मला की त्यांना या स्वप्नातून जागं होणं खूप गरजेचं आहे. पण ह्यासाठी तूच त्यांना मदत करू शकतेस. हे बघ, विचार कर या गोष्टीचा. तू जितकं त्यांच्याशी नॉर्मल वागशील तितकंच त्यांना पटेल की तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाही. आणि जितकं तू त्यांच्यापासून लांब लांब राहशील त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचा राग वाढत जाईल. कळतंय का तुला? ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी त्याच्याशी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करेन. गुड. आणि थँक्यू. तरीही तुला कधी काही प्रॉब्लेम वाटला तर मी आहेच. माझ्याशी येऊन तू बोलू शकतेस का? सर, मी माझं काम कंप्लीट करते. हो. येऊ दे त्या गीताला. बघतेच हिच्याकडे. स्वतःला कोण समजते कोणी? काय झालं उत्तरताई? तुम्ही अशा फेऱ्या का मारत होतात? वा, वर तोंड करून मलाच विचारतेस फेऱ्या का मारताय म्हणून? होतीस कुठे दिवसभर? मी मीराताईंसोबत ऑफिसला गेले होते. आणि मी अथर्वला सांगितलं होतं, तो काही बोलला नाही का? अथर्वचं जाऊ दे ग, पण मी कोणीच नाही का या घरची?
की तू मला न सांगता या घराला वाऱ्यावर सोडून बिनधास्त ऑफिसला निघून गेलीस? शिंग फुटली का तुला? तुला घरची कामं तर नीट जमत नाहीत आणि ऑफिसला जायचंय तुला? हे बघ गीता, तुला एकदाच सांगून ठेवते, तुला ज्या कामासाठी ठेवलंय ना तेच काम नीट कर. उगाच स्वतःची अक्कल चालू नकोस, कारण तुझ्याकडे ती नाहीये. तुला इतकी अक्कल असती तर तू घरकाम करत नसतीस, समजलं? उद्यापासून तू ऑफिसला जाणार नाहीस आणि दॅट्स माय फायनल डिसिजन. वासुभाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. असं अचानक एक दिवशी हे स्वप्न तुटल्यावर त्यांना वाईट नाही का वाटणार? हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. मी मीराताईला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. म्हणजे हेच ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. हा म्हणजे जे खरंय ते सगळं सांगितलंय. मग काय प्रॉब्लेम कुठे आहे? मधुरा, मधुरा, काय चाललंय तुझं? सगळी भाजी जळाली. अरे मी तेच विचारतोय, काय काय चाललंय तुझं? कसला विचार करतेयस? नाही काही नाही. अरे मला कळलंच नाही भाजी झालेली. तेच तर, इतकी कशी तंद्री लागली तुझी? काय झालंय? आदित्य, काहीच झालं नाहीये. माझा ना जरा डोकं दुखतंय बस. नाही, मला माहितीये तुझ्या मनात काहीतरी चाललंय. काय चाललंय? हे बघ, मला सांग, आपण सगळं नीट करू. मी आहे तुझ्यासोबत. खरंच काही नाही झालंय मला, आणि जेन्युइनली माझ्या मनात काहीच नाहीये. खरं सांगतेस ना तू? आय एम रिअली सॉरी. म्हणजे माझ्यामुळे भाजी करपली. माझं ना खरंच खूप डोकं दुखतंय. मी ना पटकन काहीतरी ऑर्डर करते. हा, आलेच मी. सावकाश सावकाश. मग इतकं टेन्शन घेऊ नकोस. उत्तराताई काही बोलणार नाहीयेत तुला. नाही, मी त्यांना काहीच बोलणार नाही खरं तर. बरं, तू ताट घेऊन जा. बाकी वरण भाजी मी घेऊन येते. मी बघते. या काही तुम्ही. हा, ताई, तुला माहितीये ना मला जेवताना काहीतरी स्वीट लागतं. कुठे आहे? बरोबर आहे. आता तुला कसं माहित असणार म्हणा. आता तू घरची कामं सोडून ऑफिसला जायला लागलीयस ना. स्वतःला फार शहाणी समजायला लागली असशील नाही? गीता, तुला जी कामं नेमून दिली आहेत ना ती आधी नीट करायला शिक. नाही, काय गरज आहे ना, मी आहे ना रिकाम टेकडी. तू असं कर, मला घरातली सगळी कामं शिकव, मी करत जाईन. तू मला पगार देत जा. हा, आता तू माझी मालकीण बाई झालीयस ना. जा, ऑफिसचीच कामं कर तू, तीच इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी. जा ना, आता माझ्या डोक्यावर बसू नकोस इथे. जा.
युजलेस. काय करावं? मधुरा अचानक असं का वागते काहीच कळत नाही. असंच घडत राहिलं तर एक दिवस ती माझ्या हातून निसटून जाईल. नाही, असं काही करता कामा नये. तिला मीराबद्दल आणि वासूबद्दल अचानक आपुलकी वाटायला लागली. ती खरंच वासूच्या प्रेमात पडली तर? नाही, असं काही होतं कामा नये. असं काही झालं तर मीराला उद्ध्वस्त करण्याचे माझ्या एमवर दुष्परिणाम होतील या सगळ्याचे. तिच्याशी जरा प्रेमाने वागायला, निदान प्रेम असल्याचं नाटक तरी करायला हवं. तुम्हाला काही हवंय अजून? तुम्ही प्लीज इतकी चिडचिड करू नका ना ताई. आणि असं का बोलता गीताशी? ती इतकं करते ना आपल्यासाठी. मी मुद्दाम चिडचिड करतेय का? त्याला काही कारण आहेत ना. तसं नाही, पण मीरा तुम्ही एकदा ठरवून घ्या ना, कोण कुठलं काम करणार आहे ते. गीताचं काम इथे घरात आहे. ती ऑफिसला जाऊन काय करणार आहे? तिकडे काय उपयोग आहे तिचा? नुसता वेळ वाया घालवेल, स्वतःचा आणि आपलाही. जरा ताई अहो, पण तिला जर वाटत असेल तर करू द्या ना तिला. एक संधी द्यायला काय हरकत आहे सांगा. म्हणजे ती सतत घरात बसून असते. जरा बाहेर पडली तर कदाचित ऑफिसची कामं सुद्धा जमू शकतील तिला. हो, जमतील ना, का नाही जमणार? पण त्याने काय होणार आहे? मी इथे एकटी उपाशी राहू ना घरात. एक काम कर मीरा, तिला म्हणावं मला घरातली सगळी कामं शिकवून दे, म्हणजे सगळे मोकळे. हा, तर ताई असं काही होणार नाहीये. हे बघा, गीता जर घरातच बसून राहिली ना तर कदाचित आयुष्यात तिला दुसरं काहीच शिकता येणार नाही. म्हणूनच तिच्या भल्यासाठी मी तिला ऑफिसला घेऊन जाते. ठीक आहे मीरा, तुमचं सगळं ठरलंच असेल तर मी काय बोलणार ना आता. मधुरा, काय ग? अशा लाईट्स ऑफ करून का बसलीस तू? काय झालं? नाही, काही नाही. मला माहितीये तुझं खूप डोकं दुखतंय, म्हणूनच तुझ्यासाठी गोळ्या घेऊन आलो. गोळी घे म्हणजे तुला बरं वाटेल. नाही आदित्य, प्लीज. म्हणजे मी जरा वेळ झोपले की मला बरं वाटेल. आणि मला गोळ्यांची सवय नाही लावायची. तसेही कसलीही सवय लागणं वाईटच, माणसांची सुद्धा. ठीक आहे, पण मला लागली आहे तुझी सवय. काय करू? तुला माहिती आहे ना, तुला त्रास झाला की मला खूप टेन्शन येतं. तू अशी शांत शांत असलीस ना की खूप एकटं वाटतं मला. म्हणूनच सांगतोय, पटकन गोळी घे, तुला बरं वाटेल. आदित्य प्लीज, नकोयत मला त्या गोळ्या. ठीक आहे, ठीक आहे, नको घेऊस, पण चिडचिड करू नको, शांत हो. आणि तुझ्या मनात काही असेल तर तू अगदीच बोलू शकतेस माझ्याशी. तुला माहिती आहे ना, आपण दोघेच आहोत एकमेकांसाठी.
म्हणजे माझ्यासाठी तरी तूच आहेस. आणि हा, तुला जर बरं वाटत नसेल तर उद्या ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. घरीच आराम कर. हं? आणि फार विचार करू नकोस. मी तसंही कसलाही विचार करत नाही. हो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण एक गोष्ट लक्षात ठेव मधुरा, काही झालं ना तरी मी नेहमी तुझ्या सोबत असेल. तुला कसलीही गरज लागली तरी मी तुझ्या सोबत असेल. मी कधीच तुझी साथ नाही सोडणार. ओके? आराम कर, मी येतो. गुड नाईट. गुड नाईट. गीता, ब्रेकफास्टला काय केलंयस? ताई डोसे गेलेत, देते तुम्हाला पटकन. आणि कॉफी आताच देऊ का? नाही, नको. मला हवं असेल तेव्हा सांगेन. बर. आणि ताई, जेवणासाठी वरण भात भाजी पोळी आणि स्वीटमध्ये श्रीखंड आहे, फ्रीजमध्ये ठेवलंय, ते घ्या. हा, ओके, पण आत्ताच का सांगतेस लंचचं? मी फक्त ब्रेकफास्टला काय विचारलं? हो, पण दुपारी तुम्ही एकटे असाल म्हणून आत्ताच सांगितलं. एकटी का असेल? गीता असेल ना. ती ऑफिसला येते माझ्यासोबत. अच्छा, तुम्ही दोघींनी स्वतःच्या मनासारखं करायचं असंच ठरवलंय ना? दुसऱ्यांचा काहीच विचार नाही येत का ग तुमच्या मनात? ताई हो, दुसऱ्यांचा विचार येतो म्हणूनच तर स्वयंपाक करून ठेवलाय. स्वयंपाक केला म्हणजे झालं का सगळं? आणि घरातली बाकीची कामं कोण करणार? मीरा, मी तुला सांगून ठेवते, मी कुठल्याही कामाला हात सुद्धा लावणार नाहीये. गीताला घरीच राहू दे. ताई, गीता माझ्यासोबत ऑफिसला येते. एक मिनिट, तू मला ऑर्डर देतेस का? मी फक्त सांगते तुम्हाला. ओके, मग मी सुद्धा सांगते, गीता तू ऑफिसला जाणार नाहीयेस, कळलं? ताई, असं का करताय तुम्ही? आम्ही सांगितलं ना, आम्ही सगळं मॅनेज करू. तुम्हाला एकही काम करावं लागणार नाही. आणि जेवणाचं म्हणाल तर कोणी उपाशी राहणार नाही. गीता सगळी काळजी घेईल, नका टेन्शन घेऊ तुम्ही. खरंच ताई, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित सांभाळेन सगळं. ओके, तुम्ही काय तुम्हाला हवं तेच करणार आहात ना? करा मग. चल गीता. मधुरा, आपल्याला लेट नाही झाले? नाही. काय? अरे वासू, तू आज लवकर आलास की काय? अरे काम होतं मला जरा इकडे. आणि तसे घरी एकट्याला बोर होतं ना. कोणीतरी असावं सोबत असं वाटत राहतं सतत. वासू, मी समजू शकतो तुझ्या फिलिंग्स. जिने समजायला हवंय ती समजत नाही, पण मी कन्व्हिन्स करणार तिला. एक दिवस नक्की कन्व्हिन्स करणार. ऑल द बेस्ट. पण ऍक्च्युली ना, मी तुझ्याशी याच विषयावर बोलणार होतो. काय काही बोलली का मधुरा तुझी? नाही नाही, ती काहीच बोलली नाहीये. पण गेले काही दिवस मी तिला नोटीस करतोय, सो खूप डिस्टर्ब वाटते मला. आणि
म्हणजे तिच्या डोक्यात असं वेगवेगळे विचार सुरू आहेत सध्या. सो मला असं वाटतंय ना की तू तिला थोडी स्पेस द्यावीस, म्हणजे तिला शांतपणे विचार करता येईल या सगळ्या. नाही, एक सेकंड, मी कधी विचार कर म्हणून तिच्यावर जबरदस्ती नाही केली. आय नो तू कधीच तिला जबरदस्ती केली नाहीस, पण काय होतं ना वासू की कधी कधी आपल्या वागण्या बोलण्यातून समोरच्याला तसं जाणवत राहतं ना, तसं वाटू देऊ नकोस असं मला वाटतं.